रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे देवा घरी दुष्काळ या अर्थाचा विषय मांडणार आहे. देवाच्या घरी आणि दुष्काळ, कारण सगळ्या सृष्टीचा कर्ता धर्ता पिता त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. अरे असा हा देव, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसते जेथ म्हणून तो भगवंतो. षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा, लक्ष्मी त्याची पत्नी, लक्ष्मीसारख्या इतर दास्या, असा जो भगवान. आणि त्याच्या घरी दुष्काळ, कुबेरासारखा कॅशियर त्याचा. दुष्काळ कशाचा पडला आहे देवाच्या घरी? दुष्काळ आहे प्रेमाचा. मग लक्ष्मी, धन, दौलत, षड्गुण ऐश्वर्य याच्यात प्रेम नाही का? तर त्यात प्रेम आहे ना, पण ते बाह्य आणि विषयाचं प्रेम आहे. ते प्रेम बिघडू शकतं. अखंड सात्विक आणि तात्विक प्रेम नाही. विषयाचं पंच ज्ञानेंद्रियाचं बाहेरचं प्रेम आणि जे सात्विक तात्विक प्रेम आहे, ज्याला निर्व्याज निर्विषय निष्काम प्रेम असं जे प्रेम आहे ना, ते मात्र देवाच्या जवळसुद्धा नाही. तिथे दुष्काळ आहे. देवाच्या घरी दुष्काळ असा आपला मुद्दाम हा विषय घेतलेला आहे. असा इतका दुष्काळ की देवाला सतत भक्तांच्या भेटी घ्याव्या लागतात आणि भक्ताकडे देव रमतो. म्हणून नारदाने एकदा विचारलं, देवा तुम्ही वैकुंठात एवढे सुख असताना, लक्ष्मी असताना इकडे तिकडे उगीच कुठं फिरता हो? तुमची भेट होत नाही. मी जेव्हा जेव्हा वैकुंठात येतो तेव्हा तुम्ही घरी सापडतच नाही. तुमचा नक्की पत्ता सांगा. तेव्हा भगवान म्हणाले, नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदये रवौ मम भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा आहे तेथे उभा राहून मी असतो. कारण तिथे त्याला प्रेम मिळतं. अहो एवढं प्रेम, त्या नामदेवांच्या कीर्तनात देव थाय थाय नाचा लागला. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. इतकं प्रेम असतं ना. आणि म्हणून संतांच्या सहवासात जे प्रेम असतं ना, ते निर्व्याज प्रेम असतं, निरालस निरागस प्रेम असतं, निर्विषय प्रेम असतं. त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. त्या भक्तांनासुद्धा काहीही आवडत नाही. त्यांना फक्त देवच आवडतो. का? तर देवाजवळ ते प्रेम आहे. म्हणजे भक्तांना आकर्षण आहे, देवाकडे प्रेम आहे म्हणून. आणि देवाला आकर्षण आहे, भक्ताकडे प्रेम आहे म्हणून. थोडं काही कमी कर. असं जे प्रेम आहे निर्व्याज प्रेम, तर ते प्रेम दोन्ही बाजूला त्याचं आकर्षण आहे. भक्त देवाकडे प्रेम करतात आणि देव भक्ताकडे प्रेम पाहतो. आणि म्हणून गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही गात जा पंढरी रायाकडे आणि तिथे गेलो काय मागा? तर प्रेम मागा. कारण तिथे तो प्रेमाचा सागर आहे. आणि जो प्रेमाचा सागर आहे पांडुरंग, तो पांडुरंग भक्तांकडे धाव घेतो. का? तर त्याला तिथे प्रेम नाही, त्यालाही दुष्काळ आहे. आणि म्हणून असा एक प्रसंग आहे की जेव्हा भगवान त्या दुर्योधनाकडे गेले आणि प्रस्ताव मांडला की या पांडवांना 5 गावं दे. त्यांनी सांगितलं सुईच्या टोकर बसताना माते मिळणार नाही. आणि मग देव ताडकीने उठले त्या सभेमधून आणि देवाच्या सत्कारार्थ त्यांनी जे भोजन करून ठेवलं होतं, देवाला आपण जीव घालू, प्रमाणपत्र देऊ, हे करू ते करू, म्हणजे देव मिंदा होईल. पण देव मिंदा होणारा नव्हता आणि दुर्योधनासाठी तर नाहीच नाही. तेव्हा दुर्योधनाचं प्रेम नव्हतं, पण त्याने षड्रस पक्वान्नाचं जेवण वगैरे
मेजवानी ठेवलेली होती. का तर देवाला मिंद करायचं होतं. देव त्याचा भुकेलेला नाही आहे. कारण ज्या अन्नामध्ये प्रेम नाही ते मी तिथे जेवत नाही. ज्याचं प्रेम माझ्यावर नाही त्याच्या घरी मी जेवत नाही असं उद्धवाला सांगितलं. आणि उद्धवा चलो विदुर घर जायो, ओ चलो विदुर घर जायो उद्धव जी चलो, दुर्योधन का मेवा त्यागो, विदुर की कन्या खायो, चलो विदुर घर जायो. उद्धवजी चलो, विदुरा घरच्या कन्या खाऊ. विदुरा घरच्या खाऊन कन्या परमानंदे झाला, मन मोहन मुरलीवाला, मन मोहन मुरलीवाला. विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या आणि परमानंदे झाला, मन मोहन मुरलीवाला. तिथे कण्या खाऊन भगवान तृप्त झाले. का त्या कण्यामध्ये त्यांच्या त्या आदरातिथ्यामध्ये प्रेम होतं. म्हणून प्रेम जिथे आहे तिथे भगवंताची ओढ आहे, ते प्रेम आहे भक्तांकडे. असे जे भक्त आणि भक्तांना संसारात प्रेम नाही वाटत, त्यांना ते देवाकडे आकर्षित होतात आणि देवाला प्रेम मागतात. असं तुकाराम महाराजांच्या घरी एकदा देव मुद्दाम गेले. कारण तुकाराम महाराजांच्या सहवासात तुकारामाला भेटल्यावर गप्पा मारल्यावर आनंद होतो म्हणून तिथे एकदा देव गेले. आणि इकडं बाकी ठिकाणी दुष्काळ आहे प्रेमाचा. गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी असा आनंद झाला. हा हा पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशे. महाराजांनी वर्णन केले आज आपल्या घरी पाहुणे आलेत. काय करो उपचार, आता काय उपचार करावं, काय देवाला द्यावं. कोप मोडकी जर्जर, बसायला सुद्धा ते कॉट होती ना तर ती सुद्धा नीट नव्हते. काय करो उपचार. आणि मग लगेच सांगितलं पत्नीला, अवले अगं कण्या बिण्या बघ ना ताबडतोब होणाऱ्या. दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. अगदी पाणी उकळतं केलं आणि त्यात कन्या टाकल्या आणि कन्या देवाला खाऊ घातल्या आणि झालं, देव तृप्त झाले. आणि मग मुखशुद्धी तुळसी दळ, तो का म्हणे मी दुर्बळ. आणि तुळशीचं पान आणलं मुखशुद्धीसाठी. आपण नाही का जेवण झाल्यानंतर पानाचा विडा देतो, सुपारी देतो, काय काय करतात. तर तिथे काय तुकाराम महाराज म्हणतात मी दुर्बळ आहे, कुठून पानाचे विडे आणून कोण मला देणार. तुळशीपत्र मुखशुद्धीसाठी. काय ते प्रेम आहे बघा. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला. हाच दुष्काळ आहे त्याच्या भगवंताच्या घरी. आणि भक्तांच्या घरी तोच दुष्काळ आहे, तिथे प्रेम नाही. म्हणून ते भगवंताचे भेट घेतात, पंढरीरायाकडे ओढ लागते, पांडुरंगाचं भजन करत राहतात. तेव्हा प्रेमानेच सर्व काय परमार्थ चालतो. प्रेमसूत्र दोरी नेई तिकडे जातो हरी, असं जे आहे. आणि म्हणून म्हणतात प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम द्यायचं, प्रेम घ्यायचं. संतांचं आकर्षण देवाकडे प्रेम मागण्याचं आहे आणि देव संतांकडे येतो. ही जी प्रेमाची देवघेव आहे ना, हे प्रेमच काही वेगळं आहे आणि त्या प्रेमाला म्हणतात सात्विक तात्विक प्रेम. एकदा कबीराला असेच त्यांचे भक्त म्हटले, काय महाराज तुमचं प्रेम आहे आणि किती तुम्ही रामनामातन कशात रंगता हो आणि नेहमी आनंदी असता. हे तुम्हाला कसलं प्रेम कुठलं सापडलं आहे, काय तुम्हाला सतत तुम्ही आनंदी आणि प्रेमात असता. तेव्हा कबीरजी त्या भक्तांना सांगतात, कबीर कबीर क्या पुकारे,
जाइए यमुना के तीर, एक एक गवालन के प्रेम में बह जाए कोट कबीर. कबीरजी म्हणतात, अरे कबीर कबीर काय तुम्ही म्हणतायत, त्या जाइये यमुना के तीर, गोकुळात जा, यमुनेच्या तीरावर बघा गोपी किती भगवंतावर प्रेम करतात, त्यांच्या प्रेमामध्ये मायेसारखे कोट कबीर वाहून जातील एवढं प्रेम आहे. तेव्हा गोपींचं प्रेम, राधेचं प्रेम आणि भक्तांचं प्रेम, कबीराचं प्रेम, तुकाराम महाराजांचं प्रेम, आणि हे सगळे जर प्रेम प्रकरण पाहिलं ना तर हे शुद्ध सात्विक आणि तात्विक प्रेम, अखंड प्रेम, आणि त्या प्रेमाचे सगळे भुकेलेले असतात देव आणि भक्त. बाकीचे सगळ्या विषयातलं प्रेम तर सगळ्यांनाच मिळतं आहे, पण हे जे अद्वितीय प्रेम आहे, एकमेव प्रेम आहे, ते फक्त भक्त आणि देव यांच्यामधलं प्रेम आहे, आणि तोच आपला महत्त्वाचा विषय आज होता. सज्जनो हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकत रहा, ज्ञान वाटत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.